किडनॅप झाल्यानंतर आजी शुद्धीवर येते आणि पुन्हा शुद्धीवर येऊ नये म्हणून मलिकाच्या बायका जे काय कारस्थान करतात. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये येणार मोठा ट्विस्ट. तर घडतं असं, समर आनंदला 25 लाखाची तरतूद करायला सांगतो आणि अंशुमनने आवाज बदलून सांगितलेला असतो की मी पुन्हा फोन करतो. आता समर एवढा हायपर होत असतो की स्वानंदी त्याला सावरते आणि सगळेजण फोनची वाट बघत असतात. आनंद बॅग घेऊन येतो आणि म्हणतो, समर आणले 25 लाख रुपये, कुठे पोच करायचे, मी लगेच जातो. समर म्हणतो त्यांचा फोन येणार आहे आणि नंतर ते सांगतील. पण आनंद, मला खूप भीती वाटते, आजीला काही होणार नाही ना? आनंद म्हणतो, समर तू शांत हो, हे बघ हे सगळे त्यांनी पैशासाठी केलं आणि आजीला काही झालं तर त्यांना माहिती आहे पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे ते आजीला काहीच करणार नाही, तू काळजी करू नकोस. पण समर मात्र खूप बेचैन होतो. आता समर, स्वानंदी, आनंद फोनची वाट बघत असतात. तेवढ्यात फोन वाजतो. आनंद म्हणतो, उचल उचल. समोर फोन उचलतो आणि घाबरत म्हणतो, हां हां हां, हॅलो हॅलो. तिकडून अंशू म्हणतो, पैसे जमले का? समोर म्हणतो, माझी आजी कशी आहे ते पहिले मला सांगा, मला तिची सेफ्टीची गॅरंटी हवी आहे आधी. अंशुमन आवाज बदलून म्हणतो, तुझ्या बापाचा नोकर आहे का गॅरंटी द्यायला? ऐक, ॲड्रेस पाठवतो, तिथे गाडी दिसेल 1 तासाच्या आत. त्या गाडीत पैसे नाही दिसलं तर आजी खपली म्हणून समज. समोर म्हणतो, प्लीज असं काही करू नका, मी पैसे देतो ना, फक्त मला सांगा माझी आजी कशी आहे, मी तिच्याशी बोलू शकतो का? अंशू म्हणतो, नाही. समोर म्हणतो, हे बघा, तिच्याशी बोलल्याशिवाय मी तुम्हाला 1 रुपयाही देणार नाही. अंशुमन फोन ठेवून म्हणतो, अरे यार, हा काय वैताग आहे, आता याला आजीशी बोलू द्यावा लागेल. मलिका म्हणते, काय झालं अंशू? तो म्हणतो, मॉम, याला आजीशी बोलायचं आहे, त्याची अट आहे, आजीशी बोलल्याशिवाय तो 1 रुपयाही देणार नाही. आता इथेच गडबड होते. नेमकी आजी शुद्धीवर येते त्यावेळेस मलिकाच्या बायका आणि गुंड तिथं असतात. आजीची चुलबूत चालू होते. ते म्हणतात, आता काय करायचं, ही म्हातारी शुद्धीवर आली ना, डोक्याला ताप होईल. एकजण म्हणतो, परत बेशुद्ध कर. ती बाई आता पुन्हा एकदा आजीच्या तोंडाला रुमाल लावते. ती फक्त रुमाल लावत नाही तर आजीचं तोंड दाबते आणि इथेच गडबड होते. आजी बेशुद्ध की कायमची जाते हे काय कळत नाही, पण ती मात्र एकदम शांत होऊन जाते. आता त्या लोकांना काय कळायचं ते कळून जातं आणि ते घाबरून बघायला लागतात. एकजण म्हणतो, ए, म्हातारी मारली की काय? ती घाबरून म्हणते, नाही नाही, मी तर फक्त रुमालाचा वास दिला. दुसरा म्हणतो, मला नाही वाटत, म्हातारी जिवंत आहे. दुसरी म्हणते, तसं असेल ना तर मलिका मॅडम काय आपल्याला जिवंत सोडत नाही. आता ज्या बाईने रुमाल लावलेला असतो ती खूप घाबरते आणि म्हणते, मी नाही मारलं. तेवढ्यात मलिकाचा फोन येतो आणि ते उचलायलाही घाबरतात. आता घाबरून कसंबसं उचलतात. मलिका म्हणते, एवढा वेळ का लागलाय, त्या म्हातारीला फोन दे. ती शुद्धीवर नाही आल्या, ती एवढं नाही यायला पाहिजे होती. ती शुद्धीवर आल्याशिवाय आपल्याला काय पैसे मिळत नाही. हे बघा, म्हातारीला काही नाही झालं पाहिजे. आता मलिका अंशुमन तिथे पोहोचतात तर आजी शांत पडलेली असते. अंशुमन, तो मॉम, ही अशी काय दिसते? हे बघ, आजीला काही झालं ना तर आपल्याला पैसे नाही मिळणारा. मलिका सगळ्यांकडे बघत म्हणते, ही एवढी शांत का झाली? ती म्हणते, मॅडम, त्या शुद्धीवर येत त्या, आम्ही फक्त रुमालाने वास दिला. मलिका ओरडायला लागते, हे कुणी करायला सांगितलं होतं? हे बघा, म्हातारीला काही झालं ना मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अंशू डोक्याला हात लावत म्हणतो, अरे देवा, मॉम, आता काय करायचं? सुष्मिता मंदाकिनीला फोन करते आणि म्हणते, मॉम, आजी किडनॅप झाल्या. मंदाकिनी म्हणते, काय? आजी किडनॅप झाल्या? अगं, अशा कशा झाल्या? ती म्हणते, माहीत नाही मॉम, मला खूप भीती वाटते, आता काय करायचं? मंदाकिनीच्या डोक्यामध्ये पटकन विचार येतो, नक्की हे मलिकाचं कारस्थान आहे. तिने पैशासाठी आजीला किडनॅप केलं असणार. पण सुष्मिताचा विषय असल्यामुळे ती पटकन स्वतःला म्हणते, नाही 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 नाही, हा विचार का माझ्या डोक्यात आला, असं काही नसणार आहे. आणि म्हणते, अहो, आजी किडनॅप झाल्या. बाब म्हणतात, काय? आदिरा म्हणते, वॉट, कुणी असं का करेल? मंदाकिनी म्हणते, हो ना, पण माहीत नाही, आत्ताच सुष्मिताचा फोन आला होता. आता आजीसाठी आदिराही पॅनिक होते. रोहन म्हणतो, आदिरा, तू शांत हो. बाब म्हणतात, आदिरा, आजीला काही होणार नाही, तू शांत हो बरं. आदिरा म्हणते, आजीने कुणाचं काय वाकडं केलं, तिला का कुणी किडनॅप करेल? मंदाकिनी म्हणते, आता राजवाडे एवढे श्रीमंत, त्यांच्याकडे एवढे पैसे, कुणाला तरी पैशाची गरज असेल, त्यांना वाटलं असेल, व चला आजीला किडनॅप करूया आणि पैसे उकळूया. बाब म्हणतात, मंदा, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? आता बघूया अंशू आणि मलिकाला हे नाटक महागात पडतं का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.